तर ही थेट दृश्य आपण पाहतो युवक काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा आता पोलिसांनी अडवलेला आहे। युवक काँग्रेसच्या वतीनं काढण्यात आलेला मोर्चा पोलिसांनी अडवला। मोठ्या संख्येनं युवक काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते। ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलेला आहे। युवक काँग्रेसच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला, मात्र पोलिसांनी बॅरिकेडिंग केलं आणि हा युवक काँग्रेसचा मोर्चा अडवलेला आहे। काही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं। युवक काँग्रेसचे कुणाल राऊत यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा काढण्यात आला। महाराष्ट्रातील युवकांना रोजगार मिळत नाहीये असं देखील आता त्यांनी म्हटलेलं आहे। कुणाल राऊतांची प्रतिक्रिया देखील आपण पाहत होतो। पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे। युवक काँग्रेसच्या वतीनं विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलेला होता। बेरोजगारीचा मुद्दा असेल या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी मात्र हा मोर्चा रोखलेला आहे। काही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेला आहे। चंद्रशेखर भांगे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत। चंद्रशेखर, युवक काँग्रेसच्या वतीनं काही महत्त्वाच्या मुद्द्यांच्या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आला होता, मात्र पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे। तर काही युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अधिकचे अपडेट या मोर्चाच्या संदर्भातले नेमके काय आहे? नेमकं खरं तर विविध मागण्यासाठी जे आहेत कुणाल राऊत युवक काँग्रेसचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी मोर्चा काढलेला आहे आणि हा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेला जात असताना शिवाजीनगर या ठिकाणी हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे। काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। कुणाल राऊत जे आहेत या ठिकाणी बैठे आंदोलन सुरू केलेलं आहे। शिवाजीनगर या ठिकाणी सगळं आंदोलन सध्या सुरू आहे। कुणाल राऊत जे आहेत प्रतिकात्मक हाताला आणि पायाला बेड्या त्यांनी घातलेल्या आहेत आणि मुंबईच्या दिशेने विधानसभेवरती 19 तारखेला मोर्चा आहे जो त्यांचा आहे, परंतु या मोर्चाला परवानगी नसल्याचं सांगितलं जात आहे। सगळ्या संदर्भामध्ये अगदी चंद्रशेखर, महत्त्वाचे अपडेट या मोर्चाच्या संदर्भात पोहोचवलेले तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।